बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. सूत्रसंचालन कला या 5व्या भागात आपलं सहर्षाचं स्वागत आहे. तुम्ही मागील सर्व व्हिडिओ पाहिले आहेत ना? 4ही व्हिडिओ आणि हो तो 5वा पण, ज्यामध्ये आपण मंच भीती कशी घालवावी याबद्दल सांगितलेलं आहे. ते 5ही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि त्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील, तुमचं समाधान झालं असेल अशी आशा करतो. आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला व्हॉट्सअपला कळवा. पहा काय तुम्ही हा कोर्स खरेदी केलेला आहे आणि तुमचं हक्क आहे की काही तुम्हाला प्रश्न पडले तर त्या प्रश्नांची उत्तरं देणं. नक्कीच ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला व्हॉट्सअपला कळवा. चला आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती सूचना आहे. कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानधन न घेता करू नका. काय की मोफत केलेल्या सूत्रसंचालनाची तुमच्या समोर, तुमच्या तोंडावर स्तुती होईल. नक्की तुमच्या समोर तुमची स्तुती होईल, पण पाठीमागे रिकाम टेकडा माणूस अशी तुमची ओळख पण निर्माण होईल. हे खरं सांगतोय. काय ज्यावेळेस तुम्ही विनामूल्य सूत्रसंचालन करता त्यावेळेस तुमच्या काही चुका झाल्या, त्या चुका तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कोणी सांगणार नाही. का सांगेल? त्यांना वाटेल एक तर वेळ देत आहेत, बोलतायत, फुकट बोलतायत आणि यांना जर काही ज्या चुका सांगितल्या तर इगो हर्ट होईल, नाही का? आणि जे मोफत सूत्रसंचालन करतात त्यांचा इगो लवकर हर्ट होतो. असं नाही, पण मला एकाने सांगितलं होतं. असो, पण तुमच्या चुका ज्यावेळेस होतात आणि त्या चुका वारंवार वाढत जातात आणि त्या चुकातून मग काही लोक तुमची टिंगल मस्करी उडवायला लागतात आणि त्या ठिकाणी तुमची प्रगती होत नाही. एका ठिकाणी तुम्हाला चांगलं म्हणायचं आणि तुमच्या पाठीमागे वाच तो का 10 चुका करतो कार्यक्रमात आणि मग दुसऱ्या ठिकाणी मग काय होईल? नाव खराब होत राहतं. म्हणून कृपया मानधन न घेता सूत्रसंचालन करू नका. का म्हणतोय? ज्यावेळेस तुम्ही मानधन घेता त्यावेळेस तुमच्याच्यानं काही चुका झाल्या तर आयोजक म्हणा किंवा आयोजकाच्या सोबतीचे जे असतील त्या चुका ते तुम्हाला सांगतील. तुमचं असं झालं बरं का, तुमचं हे चुकलं बरं का. मग पुढच्या कार्यक्रमात तुम्ही त्या चुका करणार नाहीत, सुधारणा होईल आणि त्या मानधनातून तुम्ही अपडेट राहू शकता. जसं की तुम्ही स्वतःवर खर्च करू, कपडे, राहणीमान, पुस्तकं, आपली अशी कोर्स. आता हा सूत्रसंचालन कोर्स तुम्ही खरेदी केलेला आहे, याकरता सुद्धा तुम्हाला पैसे मोजावे लागलेले आहेत. त्यासोबतच व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस कल्चर नावाचा एक कोर्स असतो जो सूत्रसंचालकाने अवश्य करावाच. बऱ्याच गोष्टी असतात जे की आवश्यक आहेत, म्हणून कृपया मोफत सूत्रसंचालन करू नका एवढीच विनंती आहे. आणि आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं. ज्यावेळेस आपल्याला सूत्रसंचालन किंवा भाषण कला अवगत नव्हती, मंचावर जायचं म्हटलं की आपल्याला भीत होतो. आपण एक शब्दही त्या ठिकाणी जाऊन बोलत नव्हतो. गेलं की अंग थरथर कापायचं, शब्द फुटायचे नाही, गळा कोरडा पडायचा, वारंवार पाणी पिवावंसं वाटायचं. किती परेशानीतून आपण पुढे गेलेलो आहोत. आणि नंतर काय आपल्याला सूत्रसंचालन जमलं, स्टेजवर जाऊन बोलायला जमलं. आता कितीही समोर श्रोते असले, कितीही पब्लिक असली तरी आपण बिनधास्त सूत्रसंचालन करू शकतो. हो, पण इथं एक धोका पण आहे. लक्षात ठेवा, सूत्रसंचालन किंवा स्टेज करेज एकदा का आत्मसात झालं, किंबहुना 90% लोकांना कळत नाही, त्याचं भानच राहत नाही की किती बोलावं. पहा, एखादा सामान्य माणूस आहे आणि त्याच्याकडं अचानक पैसा आला, त्याला धनलाभ झाला आणि तो पैसा त्याला सांभाळण्याची त्याच्याकडं ताकद नसेल. तो पैसा त्या माणसाला वाईट मार्गाला नेतो. अनेक व्यसनं लागतात आणि तो माणूस लवकर संपतो. बोलण्याचं व्यसनही तसंच आहे, दारूच्या व्यसनासारखंच. एकदा का दारूचं व्यसन लागलं की माणसाला कसं असतं, रोजच. हो, तसंच हे व्यसन बोलण्याचं सुद्धा आहे. अन्यथा तुमच्या आजूबाजूला कितीतरी लोक असतील की ज्यांना स्टेज करेज माहिती आहे, ते चांगलं बोलत होते, पण आज त्यांना जास्त संधी मिळत नाही. का? कारण की कुठं बोलावं आणि कुठं थांबावं हे त्यांनी समजून घेतलेलं नसतं. म्हणूनच आज आपण या भागामध्ये महत्त्वाचा विषय तो समजून घेणार आहोत आणि या विषयामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे काय बोलावं.
दुसरं आहे कसं बोलावं, तिसरं आहे किती बोलावं, चौथं आहे कोठे बोलावं आणि पाचवं आहे कोठे थांबावं. पहिलं आहे काय बोलावं. कार्यक्रम काय आहे हे जाणून घ्यावं आणि त्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांचा स्तर समजून घ्यावा. श्रोत्यांचा स्तर, श्रोते विद्यार्थी आहेत, श्रोते युवक आहेत, श्रोते प्रौढ आहेत, श्रोते ज्येष्ठ नागरिक आहेत का श्रोते हे महिला वर्ग आहे. संपूर्ण महिला वर्ग पण असतो ना, अनेक कार्यक्रम असतात ते फक्त महिला वर्गांचे असतात. तो स्तर जाणून घेऊन त्यानंतर कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे, ग्रामीण भागात आहे का शहरी भागात आहे, हे पण जाणून घेणं आणि त्यानुसार सूत्रसंचालन करणं गरजेचं आहे. मग त्यानुसार तुम्ही शब्दरचना करणार. यामध्ये समजा तुम्ही एखाद्या महापुरुषाच्या जयंतीचं सूत्रसंचालन करण्यासाठी गेला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला महापुरुषांच्या विचारावर शब्दरचना करायची आहे, इतर कोणत्याच भानगडीत पडायचं नाही. नंबर 2 क्रमांक कसं बोलावं. बोलताना अजिबात घाई करू नये. एखाद्या वेळेस बरेच सूत्रसंचालक खूप घाई गडबडीने बोलतात. बोलताना अजिबात घाई करू नये. शब्द न शब्द नीट स्पष्ट उच्चारावा. संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषेबद्दल ज्ञान नसेल तर त्या भाषेतील शब्दरचना आपल्या सूत्रसंचालनामध्ये जर असेल तर अवश्य घ्यावी. हो, आणि कसं बोलावं यामध्ये आपल्याला जी सोपी भाषा वाटते आणि श्रोत्यांना जी समजायला सोपी जाते त्या भाषेत बोलावं. उगाच जे शब्द रुळलेलेच नाहीत आणि आपण ते शब्द धुंडून म्हणजे शोधून आणतोय आणि श्रोत्यांवर मारतोय, त्यावेळेस आपला मोठेपणा तर दिसेल, कारण श्रोत्याला नाही समजलं तर त्या सूत्रसंचालनाचा काय अर्थ आहे. पुढचं आहे किती बोलावं. श्रोत्यांची मानसिकता पाहून बोलावं. श्रोत्यांची मानसिकता पाहूनच बोलावं. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला बोलण्यासाठी वेळ दिलेला असतो कार्यक्रमामध्ये. हो, जसं की सूत्रसंचालन असेल तर कार्यक्रमाच्या 15% सूत्रसंचालकाचं बोलण्याचं काम असतं. कार्यक्रमामध्ये प्रस्तावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला 4 ते 5 मिनिटापर्यंतचा वेळ असतो. त्याच कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला 10 ते 12 मिनिटपर्यंतच बोलण्याचा वेळ असतो. त्यापुढे गेलं की परत चिठ्ठी येते किंवा त्यापुढे बोलूच नाही, चिठ्ठी घ्यायची नसेल तर. आणि यामध्ये मुख्य भाषण असेल तर किती वेळ बोलावं, तर 30 ते 40 मिनिटं. तुम्ही पाहता राजकीय असेल किंवा सांस्कृतिक असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, ज्या ठिकाणी मुख्य भाषण असतं, भाषण म्हणतोय मी, तो भाषण करता, मग तो त्या राजकीय सभेचा नेता असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करता असेल तर तो 30 ते 40 मिनिटापर्यंत बोलतो. आणि यामधीलच पुढचं म्हणजे वक्ते किंवा कीर्तनकार किती बोलतात, तर 1 ते 1.5 तास किंबहुना 1च तास. आजचे कीर्तन पहा तुम्ही 1 तासाचे असतात, आजचं व्याख्यान पहा तुम्ही 1 तासाचं असतं, कारण की त्यांना माहिती आहे. श्रोत्यांची मानसिकता, होय, सायकोलॉजी सांगते की श्रोत्यांची आजची मानसिकता ही 40 मिनिटाच्या वर राहिलेली नाही. मग आपण जर का त्यावर बोलत असतो तर डोक्यावरून जाणार आहे. म्हणून चांगले वक्ते, चांगले कीर्तनकार 1 तास, सव्वा तास यापुढे जात नाही. ही प्रत्येकाला आपली वेळ दिलेली आहे बोलण्याची. क्रमांक 4 कोठे बोलावं. कोठे बोलावं म्हणतात ना, जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर जावं, अन्यथा घरची चटणी भाकर खावी. तसंच आहे, कार्यक्रमाला जर का तुम्हाला सन्मानानं बोलवलं असेल आणि त्या कार्यक्रमात तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी, सूत्रसंचालन करण्यासाठी, भाषण करण्यासाठी, प्रस्तावना व्यक्त करण्यासाठी, आभार प्रदर्शन करण्यासाठी सन्मानाने सांगितलं असेल तरच, अन्यथा काय होतं की दिसला माईक झाले सुरू. मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये पाहत असतो की काही लोक स्वतःहून म्हणतात आम्हालाही थोडं बोलायचं आहे. मग ते माझ्याकडे येतात, मी त्यांना पाठवत असतो आयोजकांकडे. मग ते आयोजकांकडे वारंवार जातात, परत आयोजक मला सांगत असतो द्या यांना 5 मिनिटं बोलण्यासाठी. मग ते 5 मिनिटात आवरतच नाहीत. एकंदरीतच तुम्हाला सन्मानाने बोलवले का बोलण्यासाठी तर बोला, दिसला माईक की सुरू ठेवू नका. ही सवय खूप वाईट आहे. क्रमांक 5 कोठे थांबावं. या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कुठे थांबावं. शब्द हे शस्त्र होता कामा नयेत, ते औषधच व्हावे.
सूत्रसंचालकाच्या सूत्रसंचलनामध्ये. इतर ठिकाणी शब्द त्यांना काय करायचंय हे व्याख्यात्याला, कीर्तनकाराला, भाषणकर्त्याला, मनोगत व्यक्तकर्त्याला त्यांना ते करू द्या. ते त्यांचं खरंच काम आहे, त्यांची ती उंची आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्हा घरीधनु शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका. संत तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये शब्दांचे शस्त्रही करता येतील, शब्दांपासून मार्गदर्शनही करता येईल, शब्दांपासून अमृताचा पाझरही करता येईल, सर्व काही करता येईल हो वेळी प्रसंगी. आणि पुढे सांगेल की श्रोत्यांची मानसिकता आणि आपली शारीरिक क्षमता ओळखून बोलावं. हो, क्षमता ही वैचारिक सुद्धा झाली. वैचारिक पातळी सुद्धा आपली तपासावी लागणार आहे की आपण त्या उंचीपर्यंत आहोत का. इथे सुद्धा काही लोक मार खातात, नको त्या विषयाला हात घालतात, नको त्या व्यक्तीवर बोलतात आणि तीही कडक शब्दात. परत अडचण निर्माण होते. आणि शेवटी एवढंच सांगेल की या कुठे थांबावं या मुद्द्यावर. कळत असेल तर बोलावं, कळून कळत नसेल तर अजिबात बोलू नये. हो, का मला सांगतो. पावसाळ्यात कोकिळ गात नाहीत. का माहितीये? कारण पावसाळ्यामध्ये बेंडक वक्ते झालेले असतात. बेंडक हे वक्ते झालेले असतात, म्हणून कोकिळाने त्या ठिकाणी गाऊन फायदा नाही. अर्थातच एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सूत्रसंचालनासाठी बोलवलं असेल, पण त्या कार्यक्रमामध्ये अनेक सूत्रसंचालक असतील जे की मध्ये करत आहेत आणि आयोजकांना त्यांना थांबवता येऊ शकत नाही. जसं की राजकीय कार्यक्रमामध्ये, आता आयोजक राजकीय कार्यक्रमामध्ये तेच असतात जे उभे राहिलेले असतात. आता त्यांना कोणाची मन दुखवता येत नाहीत आणि तुम्हाला तर बोलवलेलं असतं सूत्रसंचालनासाठी, कारण की त्यांना व्यवस्थित कार्यक्रम पुढे न्यायचा असतो. पण जे मध्ये करणारे बोलणारे असतात त्यांनाही टोचून बोलता येत नाही. एक उदाहरण सांगतो, पहा. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा होती मानवतमध्ये आणि त्या ठिकाणी मला सूत्रसंचालनासाठी बोलवलं होतं. कार्यक्रमाची रूपरेषा माझ्याकडे होते. कार्यक्रम मी चालू केला होता, बोलू लागलो आणि दादा जसे जवळ येतील तसं एक व्यक्ती माझ्याजवळ आला सूत्रसंचालनासाठी. तो मध्ये आला. तो आला, अजून एक आला, असे 2 वाढले. खरं तर त्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार एवढे लोक नाही पाहिजे, पण राजकीय सभा होती, 2 दिवसानं मतदान होतं आणि त्या सभेमध्ये मग आता ही लोक मध्ये करू लागली. मग आमचं कोऑर्डिनेट व्यवस्थित झालं नाही आणि कार्यक्रमात थोडासा गोंधळ निर्माण झाला. सांगायचं म्हणजे आता जे लोक मध्ये करत होते त्यांना माहिती नव्हतं का मी सूत्रसंचालनासाठी आलेलो आहे. पण आयोजकांना त्यांना काही म्हणताही नाही गेलं. त्यांनी माईक हातामध्ये घेतला मध्ये करणाऱ्यांनी आणि दादा आले की सुरुवात केली. असो, म्हणून हे असं होत राहतं. काळजी करायची गरज नाही. आपण प्रोफेशनल सूत्रसंचालक असतो. अशा वेळेस आपण शांत राहायचं. हे करतायत ना मध्ये करू द्यायचं. त्यांचा जो गोंधळ झाला होऊ द्यायचा, कारण की तो आपल्यामुळं नाही आहे. असो ठीक आहे. चला, आशा करतो सूत्रसंचालन कला या विषयातील पूर्ण भाग तुम्ही पाहून त्या भागानुसार तुम्ही नक्कीच आत्मसात करत असताल. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे तुमच्यासाठी. आणि पुढचा कोर्स जो घेऊन येत आहे तो म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस कल्चरवर. सूत्रसंचालकाने हा कोर्स केलाच पाहिजे. आवाजातील चढ उतार, नवरस, आवाजाचा व्यायाम, कारण की एकसुरी आवाज हा सूत्रसंचालकासाठी खूप मारक असतो. प्रत्येक स्टेज करेजसाठी तो मारकच असतो. म्हणून व्हॉइस मॉड्युलेशन हे शिकणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर काही व्हिडिओ संपूर्ण आवडले असतील आणि तुम्हाला कळत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यवस्थित तिडकीनं मार्गदर्शन करत आहे, तर व्हॉइस मॉड्युलेशन कोर्स आपला अवश्य करा. त्याची जास्त किंमत नाही, तेवढीच किंमत आहे जेवढी या कोर्सची आहे. चला, भेटूया. धन्यवाद.